ट्रांक्युलचा अर्थ आपला सिनोनिम्स विचारलेला आहे. मग आता ट्रांक्युल म्हणजे काय, तर शांत, एखाद्या ठिकाणी शांत असलेली व्यक्ती, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रांक्युल म्हणतो. हा बघा, जसा हा व्यक्ती कसा बसलेला आहे, एका ठिकाणी एकदम निवांत बसलेला आहे, ठीक आहे ना, दुनियादारीच टेन्शन ना कशाच टेन्शन, एकदम शांतपणे जाऊन बसलेला आहे. मग आता बघा, लक्षात घ्या, आता याचे सिनोनिम्स कोणते कोणते असतात, तर पीसफुल म्हणू शकतो. आता जर आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ कळाला, ट्रांक्युलचा अर्थ शांत होतो, मग आपण म्हणतो अरे वा, पीसफुल तर याचं सिनोनिम्स होतं. त्यानंतर काम म्हणजे शांत सुद्धा होतं, रेस्टफुल एकदम शांत निवांत, क्वाईट, त्यानंतर अनडिस्टर्ब म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी, ठीक आहे. मग हे झाले सिनोनिम्स, बरोबर आहे, करेक्ट आहे, सिनोनिम्स आहे. आता सिनोनिम जर हे झाले तर आपण याच्यामधून उत्तर लगेच ओळखू शकतो, हा काल्म आहे, ठीक आहे. काम म्हणजे काय होतं, शांत होतं, बरोबर आहे, ठीक आहे. पण आता बरोबर आहे, ट्रांक्युलचे आपल्याला सिनोनिम्स तर कळाले, पण याचे अँटोनिम्स सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. मग याचे अँटोनिम्स काय होतात, तर नॉइझी म्हणजे काय, खूप जास्त आवाज, ठीक आहे, गोंगाट म्हणतो आपण त्याला, बघा, स्टब्ड, त्यानंतर एजिटेटेड, त्यानंतर रेस्टलेस, त्यानंतर टर्ब्युलंट, त्यानंतर व्हायलेंट, असे काय होतात, ह्या शब्दाचे अँटोनिम्स होतात, ठीक आहे.